गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. आज आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेडच्या फॅकल्टी ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटच्या बीकॉम थर्ड इयर 6th सेमिस्टरमधील जेनेरिक इलेक्ट्रिक सब्जेक्ट नेम भारतीय अर्थव्यवस्था भाग 2 सिलेबसबाबत माहिती जाणून घेणार आहोत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांनी ठरवलेल्या नवीन अभ्यासक्रमाअंतर्गत बीकॉम थर्ड इयर 6th सेमिस्टरमधील जेनेरिक इलेक्ट्रिक सब्जेक्ट नेम भारतीय अर्थव्यवस्था भाग 2 या अभ्यासक्रमाची विभागणी 5 विभागांमध्ये केलेली आहे. आज आपण प्रकरण पहिले आर्थिक नियोजनाची उद्दिष्टे आणि व्यूहरचना याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. प्रस्तावना: कोणत्याही अर्थव्यवस्थेच्या यशापयशात त्या अर्थव्यवस्थेत राबविली जाणारी नियोजन प्रक्रियाच निर्णायक ठरते. अर्थव्यवस्थेत उपलब्ध असलेल्या सर्व संसाधनांचा पुरेपूर वापर करून उत्पादन घेण्याच्या प्रक्रियेत आर्थिक नियोजन उपयोगी पडते. देशातील कर्त्या मनुष्यबळाचा पुरेपूर वापर करून आर्थिक व सामाजिक प्रश्न सोडवणे आर्थिक नियोजनात अपेक्षित असते. देशाच्या आर्थिक विकासाला योग्य दिशा देण्यासाठी आर्थिक नियोजन होकायंत्राचे काम करते. त्यामुळेच अलीकडच्या काळात आर्थिक नियोजनाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. देशांतर्गत आणि राष्ट्रातील आर्थिक वर्चस्वाच्या स्पर्धेमुळे गतिमान आर्थिक नियोजनाची आवश्यकता अधिकच अधोरेखित झाली आहे. देशात उपलब्ध असलेली साधनसंपत्ती, कुशल मनुष्यबळ, तंत्रज्ञान आणि आर्थिक, सामाजिक, भौगोलिक व राजकीय परिस्थिती यांचा आर्थिक नियोजनावर परिणाम पडत असतो. आर्थिक विकासाची दीर्घकालीन उद्दिष्टे ठरवताना आर्थिक साधनांची मुबलकता, आर्थिक व राजकीय परिस्थिती तसेच इतर अनेक घटकांचा एकत्रित विचार केला जातो. ही उद्दिष्टे साध्य करण्याजोगी, विशिष्ट कालबद्ध व दीर्घकाळात फलदायी आहेत की नाही हे ठरवणे आर्थिक नियोजनात अपेक्षित असते. पुढे आपण आर्थिक नियोजनाचा अर्थ आणि व्याख्या. आर्थिक नियोजन ही एक व्यापक संकल्पना असून त्यात अनेक घटकांचा समावेश होतो. आर्थिक नियोजनाचा संबंध अर्थशास्त्र, व्यवस्थापन, संख्याशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र ही अनेक अभ्यास विषयांशी येतो. त्यामुळे वेगवेगळ्या अभ्यासकांनी आर्थिक नियोजनाच्या वेगवेगळ्या व्याख्या दिल्या आहेत, त्या पुढीलप्रमाणे. एक प्राध्यापक डिकिन्सन यांच्या मते आर्थिक नियोजन म्हणजे देशात कशाचे व किती उत्पादन करावयाचे, कसे व कोठे उत्पादन करावयाचे, अशा प्रकारे केलेल्या उत्पादनाचे वितरण कसे करावयाचे यासंबंधी देशातील सत्तेने जाणीवपूर्वक घेतलेले आर्थिक निर्णय होत. 2 हरम लेवी यांच्या मते आर्थिक नियोजन म्हणजे उत्पादन किंवा वितरणाच्या मागणी आणि पुरवठ्यावर विचारपूर्वक आणि सावधपणे नियंत्रण मिळविण्याची प्रक्रिया होय. 3 डॉक्टर डाल्टन यांच्या मते आर्थिक नियोजन म्हणजे निश्चित साध्य गाठण्यासाठी आर्थिक साधनसंपत्तीवर नियंत्रण ठेवणाऱ्या व्यक्तींकडून अथवा संस्थांकडून केले जाणारे जाणीवपूर्वक मार्गदर्शन होय. 4 प्राध्यापक रॉबिन्सन यांच्या मते कल्याणकारी राज्याचे उद्दिष्ट साध्य करण्याचे एक महत्त्वाचे साधन म्हणजे आर्थिक नियोजन होय. 5 श्रीमती वुटन यांच्या मते आर्थिक नियोजन ही एक अशी प्रणाली असते की ज्यात विशिष्ट उद्दिष्टाने प्रेरित उत्पादन घेणारी बाजार संरचना जाणीवपूर्वक कार्यान्वित केली जाते. वरील सर्व अर्थशास्त्रज्ञांच्या व्याख्यांवरून असे लक्षात येते की आर्थिक नियोजन ही शासनाची केंद्र आणि राज्य सर्वात मोठी जबाबदारी असते. आर्थिक विकास साध्य करण्यासाठी अर्थव्यवस्थेतील सर्व संसाधनांची कौशल्याने वापर केला जातो. तसेच घेतलेल्या उत्पादनाला विशिष्ट बाजारपेठेमार्फत अंतिम उपभोक्त्यांपर्यंत वितरित केले जाते व त्यातून आर्थिक चक्रे फिरवली जातात. आर्थिक नियोजन ही एक गतिमान प्रक्रिया असते व ती अर्थव्यवस्थेच्या स्वरूपानुसार बदलत असते. आर्थिक नियोजनाचे अंतिम उद्दिष्ट आर्थिक विकासातून मानवी कल्याण साध्य करणे हेच असते. वरील सर्व व्याख्यांवरून आर्थिक नियोजनाची काही ठळक वैशिष्ट्ये लक्षात येतात, ती पुढीलप्रमाणे. 1. आर्थिक नियोजनात पूर्वनिश्चित आणि सुस्पष्ट उद्दिष्टे ठरवण्यात येतात. 2. आर्थिक नियोजनासाठी केंद्र किंवा राज्य सरकार स्वतःकडे अर्थव्यवस्थेचे जाणीवपूर्वक नियंत्रण ठेवले. 3. दुर्मिळ अशा नैसर्गिक साधनसंपत्ती आणि भांडवलांची मुबलक मनुष्यबळाशी सांगड घातली जाते. 4. ठरवलेली उद्दिष्टे कालमर्यादित असतात, म्हणजेच ती ठरवलेल्या कालावधीतच पूर्ण करावयाची असतात. उदा. 5 वर्षे किंवा 7 वर्षे. 5. उत्पादन वाढवणे, रोजगार वाढवणे व लोकसंख्या वाढीवर नियंत्रण राखणे हे आर्थिक नियोजनाचे प्रमुख कर्तव्य असते. पुढे आपण आर्थिक नियोजनाची भारतातील पार्श्वभूमी याबद्दल जाणून घेऊ. सोव्हिएत रशिया या देशाने 1928 मध्ये सर्वप्रथम आर्थिक नियोजनाचा स्वीकार केला. युरोप खंडातील अनेक राष्ट्र औद्योगिकीकरणाच्या जोरावर प्रगती साध्य करीत होते. त्या राष्ट्रांत भांडवलवादी अर्थव्यवस्था विकसित झाल्या होत्या. रशियाने मात्र साम्यवादी अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला होता. 1938 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी रशियाचा दौरा केला व त्यांच्यावर तेथील नियोजनाचा प्रचंड प्रभाव पडला. स्वातंत्र्यानंतर त्यांनी भारतातही रशियाच्या धर्तीवर नियोजन आखण्यासाठी इ. स. 1950 मध्ये नियोजन मंडळाची स्थापना केली.
नियोजन मंडळाकडे ठराविक उद्दिष्टे निश्चित करून दर 5 वर्षांसाठी नियोजन आखण्याची जबाबदारी देण्यात आली. त्यातूनच IS 1951 ते 1956 या कालावधीसाठी पहिली पंचवार्षिक योजना आखण्यात आली. अर्थात त्याआधी व नंतर नियोजनाचे विविध प्रारूप मांडण्यात आले होते. एक बॉम्बे प्लॅन अथवा मुंबई योजना, टाटा बिर्ला योजना. IS 1943 मध्ये भारतातील 8 प्रमुख उद्योजकांनी मिळून एक योजना तयार केली. या योजनेला बॉम्बे प्लॅन अथवा टाटा बिर्ला योजना असेही संबोधले जाते. देशाच्या प्रगतीसाठी औद्योगिक विकास घडवून आणणे आवश्यक आहे व त्यासाठी औद्योगिक क्षेत्राचा जलद विकास महत्त्वाचा आहे असे या योजनेत नमूद करण्यात आले. देशाच्या विविध भागात उद्योगांचे विकेंद्रीकरण करून अधिकाधिक रोजगार निर्मितीतून राहणीमान सुधारते व आर्थिक विकासाचा लाभ अंतिम व्यक्तीपर्यंत पोहोचवता येतो अशी भूमिका या योजनेत मांडण्यात आली होती. 2 जनता योजना, इंडियन फेडरेशन ऑफ लेबर या संस्थेच्या पुढाकारातून IS 1944 मध्ये ही योजना तयार करण्यात आली. श्री M.N. रॉय यांनी या योजनेचा आराखडा तयार केला. औद्योगिक व बिगर औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या असंघटित कामगारांच्या सर्वांगीण विकासावर ही योजना अवलंबून होती. भांडवलवादी विचारसरणीला छेद देत सर्वसामान्य कष्टकरी कामगारांच्या भौतिक विकासावर ही योजना आधारित होती. त्यामुळे दारिद्र्य निर्मूलन व संपूर्ण शाश्वत रोजगार हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट होते. 3 गांधी योजना, महात्मा गांधी यांच्या स्वदेशी विचारातून प्रेरणा घेऊन गांधी योजना तयार करण्यात आली. उद्योगांचे विकेंद्रीकरण, स्वयंपूर्ण खेडी, श्रम प्रतिष्ठा, लघु आणि कुटीर उद्योग, ग्रामस्वराज्य ही मूलभूत संकल्पनांचा समावेश या योजनेत करण्यात आला होता. ग्रामीण भागात पूर्ण रोजगार तयार करणे व त्यातून ग्रामीण भागाचा अधिकाधिक विकास साध्य करणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट होते. गांधीवादी विचारांचा प्रभाव असणाऱ्या श्री अग्रवाल यांनी IS 1944 मध्ये ही योजना मांडली. तत्पूर्वी 1934 मध्ये भारताचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अभियंता M. विश्वेश्वरय्या यांनी त्यांच्या प्लॅन्ड इकॉनॉमी फॉर इंडिया या ग्रंथातून भारतातील नियोजनाचा पाया आखला होता. दादाभाई नौरोजी यांनी भारतीय नियोजनाला खऱ्या अर्थाने दिशा दिली. त्यामुळेच स्वातंत्र्योत्तर काळात भारतात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वात नियोजनबद्ध विकासाचा आराखडा तयार करण्यात सुरुवात झाली. आजपर्यंत भारतात 12 पंचवार्षिक योजना व 3 वार्षिक योजना यशस्वीरित्या राबविण्यात आल्या आहेत. पुढे आपण भारतातील आर्थिक नियोजनाची उद्दिष्टे जाणून घेऊ. स्वातंत्र्योत्तर काळात भारतासमोर अनेक आव्हाने उभी होती. भारत-पाकिस्तान फाळणीमुळे अखंड भारत निर्माण करण्याचे मोठे आव्हान समोर होते. त्याचबरोबर दारिद्र्य, बेरोजगारी आणि निरक्षरतेसारख्या समस्या देशासमोर आवासून उभ्या होत्या. या सर्व संकटांशी सामना करताना सक्षम आर्थिक नियोजन तयार करणे गरजेचे होते. आर्थिक नियोजनाचा आराखडा त्या नियोजनासाठीच्या उद्दिष्टांशिवाय आखता येत नाही. भारतातील आर्थिक नियोजन तयार करताना काही मूलभूत उद्दिष्टे समोर ठेवली जातात. ती पुढीलप्रमाणे. नंबर 1, गतिमान आर्थिक विकास साध्य करणे. बदलत्या जागतिक बाजारपेठेत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करण्यासाठी भारताला गतिमान आर्थिक विकास साध्य करणे आवश्यक आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार वाढविण्यासाठी सरासरी वृद्धी दर 4% किमान 8% वाढवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर देशाची उत्पादनक्षमता वाढवून रोजच्या देशांतर्गत उत्पादन आणि राष्ट्रीय उत्पन्न वाढवणे अपेक्षित आहे. राष्ट्रीय उत्पन्नात होणाऱ्या वाढीचा परिणाम दरडोई उत्पन्नात वाढ होऊन दिसून येतो. त्यामुळे देशातील सर्वसामान्य जनतेच्या राहणीमानाचा दर्जा सुधारतो. अर्थात अधिक गतिमान आर्थिक विकास साध्य करणे हे कोणत्याही नियोजनाचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट असते. नंबर 2, रोजगार निर्मिती करणे. अर्थव्यवस्थेतील मनुष्यबळाचा पुरेपूर वापर करण्यासाठी पूर्ण रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे अर्थव्यवस्थेचे मूलभूत उद्दिष्ट असते. उद्योग, व्यापार, स्वयंरोजगार या माध्यमातून सर्वच लोकांना शाश्वत रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे आर्थिक नियोजनात अपेक्षित असते. रोजगाराचे प्रमाण जेवढे अधिक तेवढा विकासाचा दर अधिक असतो. त्यामुळे पहिल्या उद्दिष्टाला पूरक असे हे उद्दिष्ट आर्थिक नियोजनात दिसून येते. आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि औद्योगिकीकरणापासून रोजगार निर्मिती करण्याचा प्रयत्न केला जातो. नंबर 3, आर्थिक स्थैर्य. आर्थिक विकासाइतकेच महत्त्व आर्थिक स्थैर्याला असते. देशात वारंवार येणाऱ्या तेजी आणि मंदीच्या अवस्थेमुळे व्यापार आणि उद्योगाची अपेक्षित प्रगती साध्य करता येत नाही. देशातील किंमत पातळीतील अस्थिरतेमुळे अनेक संरचनात्मक समस्या उद्भवतात. भारतातील प्रत्येक पंचवार्षिक योजनेचे एक मुख्य उद्दिष्ट म्हणून आर्थिक स्थैर्याकडे पाहिले जाते. असे असले तरी दुसऱ्या पंचवार्षिक योजनेपासून किंमत स्थैर्य गाठण्यात सरकारला अपेक्षित यश प्राप्त झालेले दिसून येत नाही. नंबर 4, आर्थिक विषमता दूर करणे. आर्थिक विषमता दूर करणे हे प्रत्येक अर्थव्यवस्थेतील नियोजनाचे प्रमुख उद्दिष्ट असते. देशातील संपत्तीचे समान विभाजन होणे हे अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी अतिशय आवश्यक असते. परंतु मागील काही वर्षांत देशातील आर्थिक दी खूपच वाढल्याचे चित्र दिसत आहे.
श्रीमंत वर्ग हा अधिक श्रीमंत होतो आणि गरीब वर्ग हा अधिक गरीब होतो व त्यातून आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात वाढत जाते. त्यामुळे संपत्तीचे समसमान वाटप करण्याच्या दृष्टीने आर्थिक नियोजन आखले जाते. श्रीमंत लोकांवर अधिक कर आकारून त्याचा वापर गरिबांच्या कल्याणकारी योजनांवर खर्च करण्यासाठी योजना आखली जाते व त्यातून आर्थिक विषमता दूर करण्याचे प्रयत्न केले जातात. नंबर 5. आधुनिकीकरण व तंत्रज्ञान विकास. अर्थव्यवस्थेत उद्योग आणि व्यापार वाढवण्याच्या हेतूने उत्पादनाचा वेग वाढवणे आवश्यक असते. जुन्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास पुरेसे उत्पादन निघत नाही. परिणामी जुन्या तंत्रज्ञानामुळे आर्थिक विकासाचा दर घसरतो. यावर उपाय म्हणून देशात अधिकाधिक आधुनिकीकरण घडवून आणणे हे एक महत्त्वाचे उद्दिष्ट ठेवले जाते. तंत्रज्ञान विकासासाठी मूलभूत संशोधनावर भर देण्यासाठी नियोजन तयार केले जाते. नंबर 6. प्रादेशिक विकास साध्य करणे. भारतातील अनेक राज्ये प्रगत स्वरूपाची आहेत. उदा. महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, तामिळनाडू व आंध्र प्रदेश परंतु त्याचवेळी उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, नागालँड ही राज्ये आजही अविकसित स्वरूपाची आहेत. या सर्व अप्रगत राज्यांना जलद आर्थिक विकासाच्या प्रवाहात आणणे हे आर्थिक नियोजनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. सर्व राज्यांचा समसमान प्रमाणात विकास झाल्यास देशाचा आर्थिक विकास अधिक झपाट्याने होऊ शकतो. त्यामुळेच प्रत्येक पंचवार्षिक योजनेत प्रादेशिक विकासावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. नंबर 7. आर्थिक स्वयंपूर्णता. भारतात नैसर्गिक साधनसंपत्ती विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. या साधनसंपत्तीचा पुरेपूर वापर करून अन्नधान्य, औद्योगिक कच्चा माल, खनिजे ईचे भरघोस उत्पादन घेता येते. त्याचप्रकारे लोह आणि पोलादासारख्या भांडवली उपयोगाच्या धातूंचे अधिकाधिक उत्पादन घेतल्याने देशातच यंत्रसामुग्री तयार करता येते. नैसर्गिक साधनसंपत्ती आणि औद्योगिक संरचनेमुळे देशाला उत्पादनासंबंधीचे स्वावलंबन प्राप्त करता येते. जे देश स्वावलंबी असतात त्या देशातील लोकांचे उत्पन्न आणि बचती अधिक असतात. बचतींचे रूपांतर गुंतवणुकीत करून अधिक आर्थिक लाभ मिळवता येतात. त्यामुळे आर्थिक स्वयंपूर्णता प्राप्त करणे हे भारतीय नियोजनाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. नंबर 8. सामाजिक कल्याण आणि सेवा. भारतातील एकूण लोकसंख्येचा विचार करता अल्प उत्पन्न गटातील लोकांचे प्रमाण अधिक आहे. या मोठ्या घटकापर्यंत अर्थव्यवस्थेची फळे पोहोचवता यावीत यासाठीच भारताने सामाजिक कल्याणाचे तत्त्व स्वीकारले आहे. आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांचा सर्वांगीण विकास हे एक अत्यंत महत्त्वाचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. सर्वसामान्य लोकांना सर्व सोयींच्या समान संधी उपलब्ध करून देणे व त्याद्वारे सर्व सार्वजनिक सेवा उपलब्ध करून देणे हे एक महत्त्वाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नंबर 9. समाजवादी समाजरचनेची निर्मिती. अर्थव्यवस्थेतील संपत्तीचे समान प्रमाणात विभाजन करणे, समता व सामाजिक न्याय प्रस्थापित करणे, संपत्तीचे समान वाटप करणे, आर्थिक शक्तीचे केंद्रीकरण टाळणे हे समाजवादी समाजरचनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. अर्थव्यवस्थेत उत्पन्न आणि संपत्तीचे समान वाटप करणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. नंबर 10. जीवनाचा दर्जा आणि राहणीमान सुधारणे. नियोजनाचे आणखी एक महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे देशातील लोकांच्या जीवनाचा दर्जा उंचावणे होय. राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली की दरडोई उत्पन्नात वाढ होते. परिणामी लोकांना चांगल्या सुविधा उपलब्ध होतात. शासनाचे उत्पन्न वाढल्याने सामाजिक पायाभूत सुविधा विकसित होतात व त्यातून लोकांचे राहणीमान सुधारणे शक्य होते. अर्थात याचा उपयोग देशातील मनुष्यबळाचा उत्पादक विकास घडवून आणण्यासाठी होतो. जीवनाचा दर्जा उंचावल्यामुळे देशाचा मानवी विकास निर्देशांक सुधारतो व आर्थिक विकास झपाट्याने होण्यास मदत होते. नंबर 11. सामाजिक न्याय प्रस्थापित करणे. सामाजिक न्याय प्रस्थापित करणे हे प्रत्येक नियोजनाचे एक मूलभूत उद्दिष्ट असते. यासाठी दारिद्र्य निर्मूलन आणि उत्पन्न व संपत्तीच्या विभाजनातील विषमता दूर करणे हे दोन मार्ग अवलंबले जातात. भारतातील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 31% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखालील जीवन जगतात. त्यामुळे सामाजिक संरचनेत अनेक बदल घडून येतात. सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी सामाजिक समता निर्माण करण्यावर भर दिला जातो. नंबर 12. देशांतर्गत शांतता व सुव्यवस्था. आर्थिक नियोजनासाठी अर्थव्यवस्थेत स्थिरता असणे आवश्यक असते. आर्थिक स्थैर्यामुळे पूर्ण रोजगार निर्माण होतो. उत्पन्नाचे अनेक मार्ग उपलब्ध होतात. तसेच सामाजिक व राजकीय सख्य निर्माण होण्यास मदत होते. यातूनच देशांतर्गत शांतता प्रस्थापित होणे व सुव्यवस्था निर्माण होण्यास मदत होते. त्यामुळे आर्थिक नियोजनाचे हे एक महत्त्वाचे उद्दिष्ट दिसून येते. वरील सर्व मुद्द्यांचा विचार करता असे लक्षात येते की आर्थिक नियोजन आखताना अर्थव्यवस्थेच्या विकासाशी संबंधित सर्व घटकांचा सारासार विचार करावा लागतो. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेला दिशा देण्याच्या उद्देशाने आर्थिक नियोजन अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडते. उद्दिष्टे जितकी स्पष्ट आणि पूर्ण करण्याजोगी असतील तितका आर्थिक विकास झपाट्याने घडून येण्यास मदत होते.
यापुढे आपण मिश्र अर्थव्यवस्था आणि आर्थिक नियोजन अर्थ आणि व्याख्या याबद्दल जाणून घेऊ. भांडवलवादी अर्थव्यवस्था आणि साम्यवादी अर्थव्यवस्था यातील सुवर्ण मध्य म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था होय. भांडवलवादी अर्थव्यवस्थेत आर्थिक व्यवहारांवर खाजगी क्षेत्राचे वर्चस्व आढळते, तर साम्यवादी अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्र अधिक प्रभावी आढळते. या दोन्ही अर्थव्यवस्थांचे काही गुण व दोष आहेत. भारतासारख्या विस्तृत भौगोलिक क्षेत्र असणाऱ्या देशात व लोकशाही प्रधान व्यवस्थेत या दोन्हीपैकी कोणतीही एक व्यवस्था स्वीकारणे अव्यावहारिक होते. अर्थातच त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळात भारताने भांडवलवादी आणि साम्यवादी अर्थव्यवस्थेची काही निवडक वैशिष्ट्ये असणारी मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारण्यास प्राधान्य दिले. भारताने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारल्यानंतर अनेक राष्ट्रांनी मिश्र अर्थव्यवस्थेचे प्रारूप स्वीकारले आहे. मिश्र अर्थव्यवस्थेत भांडवलवादी आणि साम्यवादी दोन्ही अर्थव्यवस्थांची ठराविक वैशिष्ट्ये दिसून येतात. अर्थव्यवस्थेची विभागणी खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्र अशा दोन भागात केली जाते. प्रत्येक क्षेत्राची भूमिका आणि जबाबदारी पूर्वीच परिभाषित केलेली असते. काही अर्थशास्त्रज्ञांनी मिश्र अर्थव्यवस्थेचा व्याख्या पुढीलप्रमाणे देण्याचा प्रयत्न केला आहे. नंबर 1 जोसेफ स्टिग्लिच यांच्या मते मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रांच्या निर्णयक्षमतेचे मिश्रण होय. नंबर 2 प्राध्यापक मुराड यांच्या मते मिश्र अर्थव्यवस्था ही एक अशी प्रणाली आहे की जिथे शासन आणि खाजगी संस्था एकत्रितपणे आर्थिक नियंत्रण साध्य करतात. नंबर 3 प्राध्यापक हॅन्सन यांच्या मते मिश्र अर्थव्यवस्था ही साम्यवादी अर्थव्यवस्था आणि भांडवलवादी अर्थव्यवस्था यांचा सुवर्ण मध्य आहे. Number 4 According to Prof. Samuelson, mixed economy is that economy in which both public and private sectors cooperate. Number 5 According to Dr. Roberts, the economic control and utilization of resources is practiced by both the state and the private entities with an objective of attaining economic growth in a mixed economy. वरील सर्व व्याख्यांवरून असे लक्षात येते की मिश्र अर्थव्यवस्थेत सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राचे सहअस्तित्व असते. तसेच सर्व संसाधनावर संयुक्त नियंत्रण असते व आर्थिक विकासासोबत आर्थिक कल्याण साध्य करणे हे मिश्र अर्थव्यवस्थेचे प्रमुख उद्दिष्ट असते. यापुढे आपण मिश्र अर्थव्यवस्थेअंतर्गत आर्थिक नियोजन याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मिश्र अर्थव्यवस्थेत खाजगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही क्षेत्रांवर समान भर दिला जातो. सार्वजनिक क्षेत्र खाजगी क्षेत्रावर नियंत्रण ठेवते, तर खाजगी क्षेत्र सार्वजनिक क्षेत्रास प्रोत्साहन देऊन स्पर्धात्मक वातावरण निर्माण करते. मिश्र अर्थव्यवस्थेत हे दोन्ही क्षेत्र एकमेकांना पर्यायी नसून ते पूरक असतात. भारतात 1948च्या पहिल्या औद्योगिक धोरणापासून मिश्र अर्थव्यवस्थेची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली दिसून येते. या धोरणात शासनाने महत्त्वाचे उद्योग सार्वजनिक क्षेत्रात ठेवले तर इतर उद्योग खाजगी क्षेत्रासाठी खुले ठेवले. अर्थात यामुळे दोन्ही क्षेत्रांसाठी वेगवेगळ्या नियोजनाची आवश्यकता अधोरेखित झालीत. सार्वजनिक उपयोगाच्या वस्तू उत्पादनाची जबाबदारी शासनाने स्वीकारली, परंतु लालफितशाहीमुळे त्यात प्रचंड अनियमितता आणि भ्रष्टाचार वाढल्याचे चित्र पुढे आले. याउलट खाजगी क्षेत्रात काही निवडक उद्योजकांनी स्वतःची मक्तेदारी निर्माण केली व परिणामी त्या ठिकाणी संपत्तीचे केंद्रीकरण झाल्याचे चित्र दिसून आले. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेपासून प्रामुख्याने औद्योगिक विकासाला प्रोत्साहन मिळाले. या योजनेपासूनच मिश्र अर्थव्यवस्थेचे परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर दिसायला सुरू झाले. पुढे मिश्र अर्थव्यवस्थेतील नियोजनाची साधने याबद्दल माहिती सांगण्यात आलेली आहे. नंबर 1 औद्योगिक परवाना पद्धती. देशातील उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी शासन औद्योगिक धोरण आखत असते. औद्योगिक धोरणाचा प्रमुख हेतूच औद्योगिकीकरणास प्रोत्साहन देणे हा असतो. औद्योगिक स्वावलंबनामुळे अर्थव्यवस्था मजबूत होते. औद्योगिक क्षेत्राचे विभाजन खाजगी आणि सार्वजनिक उद्योग असे केले जात असल्याने कोणत्या प्रकारच्या उद्योगांना परवाना द्यावा हा शासनासमोरील महत्त्वाचा प्रश्न असतो. त्यामुळे औद्योगिकीकरणासंबंधी धोरण ठरवताना औद्योगिक परवाना पद्धती अवलंबली जाते. भारतात 1981च्या औद्योगिक विकास आणि नियमन कायदा तसेच 1969च्या मक्तेदारी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत औद्योगिक परवाना पद्धती राबवण्यात आली आहे. नंबर 2 भूत सुधारणा पद्धती. भूत सुधारणा पद्धतीचे प्रमुख उद्दिष्ट हे संपत्तीचे जमीन कसणाऱ्यांमध्ये न्याय्य वाटप करणे हे असते. भारतात विरोधाभासी चित्र दिसून येते. शेतकरी आणि शेतमजूर हे भूमिहीन आहेत, तर प्रत्यक्ष शेती न कसणारे जमीनदार आहेत. त्यामुळे जमिनीचे न्याय्य वाटप करून नियोजनबद्ध संपत्तीचे वाटप मिश्र अर्थव्यवस्थेत केले जाते. त्यामुळे कृषीप्रधान अर्थव्यवस्थेतील शोषण आणि अन्यायाचे निर्मूलन करणे शक्य होते. भूत सुधारणा पद्धतीचे प्रमुख लक्ष ग्रामीण जनतेला पुरेसा रोजगार उपलब्ध करून देतानाच कृषी उत्पादनाचा दर वाढवणे हे असते. त्याचबरोबर सामाजिक समानता व दर्जाची समान संधी उपलब्ध करून देणे हे देखील एक प्रमुख उद्दिष्ट असते. अशा भूत सुधारणा घडवून आणण्यासाठी शासनाने जमीनदारी निर्मूलन, भाडेतत्वावरील शेती, सहकार शेती आणि भूधारणेचे एकत्रीकरण अशा उपाययोजना केल्या आहेत.
नंबर 3 सेवा क्षेत्राचा विकास. देशातील जनतेला तृतीयक क्षेत्राच्या माध्यमातून विविध जीवनावश्यक सेवा पुरवणे ही शासनाची प्रमुख जबाबदारी आहे. त्यासाठी शासन वेगवेगळ्या संस्थांचे राष्ट्रीयीकरण करत असते. बँका, विमा, वाहतूक कंपन्यांच्या माध्यमातून अधिकाधिक सेवा लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात. सेवा क्षेत्राचा विकास जितक्या जलद गतीने होईल तितका अर्थव्यवस्थेचा जलद विकास होतो हे स्पष्ट आहे. भारतात 1955 मध्ये इम्पिरियल बँकेचे राष्ट्रीयीकरण करून भारतीय स्टेट बँकेची स्थापना करण्यात आली. आयुर्विमा महामंडळाचे 1955 मध्ये राष्ट्रीयीकरण करण्यात आले. 1969 मध्ये 14 व पुढे 1980 मध्ये 6 मोठ्या व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. या सर्व उपाययोजनांमुळे भारतातील सेवा क्षेत्राचा जलद विस्तार आणि विकास शक्य झाला आहे. नंबर 4 अनुदाने आणि शासकीय मदत. भारतातील आर्थिक विषमतेचा अभ्यास करता असे लक्षात येते की भारतात अनेक घटकांना शासनाकडून आर्थिक मदत अथवा अनुदान दिल्याशिवाय त्या घटकाचा विकास होऊ शकत नाही. त्यामुळेच निर्यात वाढवण्यासाठी तोट्यात चालणारी रेल्वेसेवा शासन चालू ठेवते, पीक विमा, पीक कर्ज व पिकांसाठी विविध अनुदान उपलब्ध करून देते. महसुलावर विविध सूट किंवा अनुदान दिले जाते. दारिद्र्य रेषेखालील जनतेला उदरनिर्वाहासाठी स्वस्त दरात धान्य, रॉकेली उपलब्ध करून दिले जाते. लघु आणि कुटीर उद्योग उभे राहावेत यासाठी अनुदाने दिली जातात. तसेच शिशु उद्योगांना विशेष अर्थसहाय्य केले जाते. विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी मोफत शिक्षण, शिष्यवृत्ती सारख्या प्रभावी योजना राबविल्या जातात. नंबर 5 इतर साधने. वरील सर्व साधनांशिवाय खाजगी क्षेत्राला किंवा खाजगी कंपन्यांना मर्यादेपेक्षा अधिक भांडवल उभारता येऊ नये. यासाठी शासनाने कायदे तयार केले आहेत. त्याचबरोबर परकीय कंपन्यांसोबत साहचर्य करार करताना शासनाची परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. देशातील सर्व वस्तू आणि सेवांच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी शासन उपाययोजना करते. त्याचबरोबर उत्पादकांकडून ग्राहकांचे शोषण होऊ नये यासाठी वस्तूंच्या अधिकतम किमती शासन ठरवून देते. या आणि अशा अनेक साधनांचा वापर करून देशातील किंमत पातळी स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत असते. यापुढे आपण आर्थिक विकासाची प्रारूपे म्हणजेच मॉडेल्स ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट याबद्दल जाणून घेणार आहोत. भारतात स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नियोजन आयोगाच्या मार्गदर्शनाखाली नियोजनाची रूपरेषा ठरू लागली. अर्थव्यवस्थेच्या विविध घटकांचा समान वेगाने विकास करण्यावर भर देण्यात आला. या सर्व प्रक्रियेत देशातील विविध अर्थतज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांनी आपापली विकासाची प्रारूपे अथवा मॉडेल्स देशासमोर ठेवले. प्रत्येक विचारवंताच्या प्रारूपामध्ये वैविध्य होते. त्यामुळे कोणत्याही एका विचारवंताच्या प्रारूपानुसार नियोजन असणे तसे कठीणच होते. स्वातंत्र्य चळवळीत ज्यांनी अत्यंत मोलाचं योगदान दिलं त्या महात्मा गांधींच्या योजनेत ग्राम स्वराज्य, स्वदेशी आणि लघु व कुटीर उद्योगांवर भर देण्यात आला होता. तर पाश्चात्य संस्कृतीचा पगडा असलेल्या आणि आधुनिकतेचा पुरस्कार करणाऱ्या पंडित नेहरूवर औद्योगिकीकरण, नवतंत्रज्ञान व आधुनिकीकरणाचा अधिक प्रभाव होता. पुढे देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून आपले मॉडेल यशस्वी करण्याचा प्रयत्न केलाच. त्याचबरोबर महालनोबिस या संख्याशास्त्रावरही आधुनिकीकरणाचा प्रचंड प्रभाव होता व त्यांनी जो महालनोबिस प्लॅन तयार केला तोही भारतीय अर्थव्यवस्थेला मार्गदर्शक ठरला. कालांतराने देशात सार्वजनिक उद्योग तोट्यात जाऊ लागले व विविध जाचक कायद्यांमुळे खाजगी उद्योग स्थापन होत नव्हते. तसेच जागतिक स्तरावर आर्थिक विकासाची स्पर्धा तीव्र होत होती. जग एक व्यापारी खेडे बनत चालले होते. त्यामुळे या आव्हानांवर मात करून नवीन भारताची निर्मिती करता यावी या उद्देशाने पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांनी उदारीकरण, जागतिकीकरण आणि खाजगीकरणाचे प्रारूप स्वीकारले. अर्थात या प्रारूपामुळे बंदिस्त असलेली भारतीय अर्थव्यवस्था जगासाठी खुली झाली. भांडवल निर्मितीचा आणि गुंतवणुकीचा वेग वाढला व जलद औद्योगिक विकास शक्य झाला. नंबर विकासाचे नेहरू प्रारूप. यामध्ये भारताच्या आर्थिक नियोजन प्रक्रियेत भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे योगदान फार मोलाचे मानले जाते. त्यांच्या कल्पनेतूनच आणि त्यांच्याच अध्यक्षतेखाली 1949 मध्ये नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली व त्याअंतर्गत पंचवार्षिक योजना तयार करण्यात आल्या. प्राध्यापक पी.सी. महालनोबिस आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचवार्षिक योजनेच्या सुरुवातीलाच भारताच्या दीर्घकालीन विकासासाठी दीर्घकालीन उद्दिष्टांवर आधारित पंचवार्षिक योजना आखण्याची गरज ओळखली. याअंतर्गत त्यांनी औद्योगिक भरभराटीवर भर देण्याचे धोरण आखले. औद्योगिक स्वावलंबन हे आर्थिक विकासासाठी आवश्यक आहे हे नेहरूंना माहीत होते. त्यामुळे ब्रिटनच्या धर्तीवर भारतात बचत गुंतवणुकीचा दर वाढवून औद्योगिकीकरणास पुरेसा वाव मिळेल अशी योजना आखली. तर नेहरू प्रारूपाची प्रमुख उद्दिष्टे आपणास पुढीलप्रमाणे सांगता येतील. नंबर 1 देशात उच्च गुंतवणूक दर गाठण्यासाठी उच्च बचत दर गाठणे. नंबर 2 औद्योगिकीकरणाचा पाया मजबूत करण्यासाठी अवजड उद्योगांना प्राधान्य देण्यात आले.
नंबर 3 शिशु उद्योगांना संरक्षण देण्यासाठी संरक्षणात्मक धोरणांचा अवलंब करण्यात आला. नंबर 4 स्वावलंबन प्राप्त करण्यासाठी आयात पर्यायीकरणाचा मार्ग स्वीकारला गेला. नंबर 5 समाजातील वंचित घटकांच्या विकासासाठी संधीच्या उपलब्धतेवर भर देण्यात आला. यावरून असे लक्षात येते की सामाजिक न्यायासोबत विकास साध्य करणे हे नेहरू प्रारूपाचे प्रमुख उद्दिष्ट होते. त्यासोबतच देशाला अधिक सक्षम व स्वावलंबी बनवून देशात बेकारी, दारिद्र्य आणि सामाजिक आर्थिक विषमता नष्ट करण्यावर या धोरणात भर देण्यात आला. अवजड उद्योगांची जबाबदारी सार्वजनिक क्षेत्रावर देण्यात आली तर इतर उद्योगांना खाजगी क्षेत्रात संधी देण्यात आली. अर्थात यामुळे औद्योगिक स्वावलंबनाची पायाभरणी करणे सोपे झाले. त्यामुळेच नेहरू महालनोबिस प्रारूपाला सार्वजनिक क्षेत्राच्या माध्यमातून अधिक बळकटी देण्याचा प्रयत्न करण्यात आला. नंबर ब विकासाचे गांधीवादी प्रारूप. यामध्ये आचार्य एस.एन. अगरवाल यांनी सर्वप्रथम 1944 मध्ये गांधीवादी प्रारूप मांडला, तर 1948 मध्ये त्याची पुनर्पुष्टी केली. गांधीवादी प्रारूपाचा मुख्य उद्देश देशात भौतिक आणि सांस्कृतिक स्तर उंचावणे हा होता. देशातील तत्कालीन सुमारे 5.5 लाख खेड्यांचा सामाजिक आर्थिक स्तर सुधारणे हे या प्रारूपाचे मुख्य लक्ष्य होते. त्यासाठी शेतीच्या वैज्ञानिक आणि शाश्वत विकासावर तसेच ग्रामीण व कुटीर उद्योगांच्या वाढीवर या प्रारूपात भर देण्यात आला. नंबर 1 कृषी विकास. यामध्ये गांधी प्रारूपात भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा समजल्या जाणाऱ्या कृषी क्षेत्राच्या विकासावर विशेष भर देण्यात आला. कृषी विकासाचा मुख्य उद्देश अन्नधान्य उत्पादनाबाबत देशाला स्वयंपूर्ण करणे आणि बहुतांश प्रादेशिक स्वयंपूर्णता मिळवणे हा होता. त्यासाठी कृषी आदाने वाढवणे व भूक सुधारणा घडवून आणण्यावर भर देण्यात आला. शेती क्षेत्राला स्वस्त कर्जपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असती अशी शिफारस यात करण्यात आली. त्यासोबतच शेतीला पूरक व्यवसाय व जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसायाला चालना देण्यावरही लक्ष केंद्रित करण्यात आले. नंबर 2 कुटीर आणि ग्रामोद्योग. यामध्ये भारतातील बहुतांश लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. त्यामुळे ग्रामीण भागाला स्वयंपूर्ण व स्वावलंबी बनवायचे झाल्यास ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला पाहिजे असे गांधीवादी प्रारूपात मांडण्यात आले. त्याचबरोबर भांडवलशाहीने प्रेरित शहरीकरणावर आधारित मोठ्या उद्योगांच्या वर्चस्ववादावर गांधीवादी प्रारूपात टीका करण्यात आली. गांधीवादी प्रारूपात सूत कताई व्यवसायाला महत्त्व देण्यात आले. ज्याप्रमाणे प्रत्येक शेतकरी स्वतःच्या भाकरीची आणि तांदळाची सोय करतो त्याचप्रमाणे प्रत्येकाने स्वतःच्या उपयोगासाठी कापड निर्मिती केली पाहिजे व अधिकचे कापड विक्री केले पाहिजे अशी भूमिका या प्रारूपात मांडण्यात आली. प्रत्येक खेड्याने कापड निर्मितीत स्वयंपूर्ण बनावे असे गांधीवादी प्रारूपात म्हटले गेले. त्याबरोबरच शासनानेही खादी आणि ग्रामोद्योगांना अर्थसहाय्य करून पुनरुज्जीवन व पुनर्वसन करावे असेही यात सुचवण्यात आले. नंबर 3 मूलभूत उद्योग. यामध्ये गांधीवादी प्रारूपाबाबत एक मोठा गैरसमज असा आहे की गांधी हे मोठ्या उद्योगांचा विरोध करत, परंतु प्रत्यक्षात गांधीवादी प्रारूपात काही ठराविक मूलोद्योगांच्या विकासावर भर देण्यात आला आहे. विशेषतः संरक्षण उद्योग, जलविद्युत निर्मिती, औष्णिक विद्युत निर्मिती, खाणकाम, यंत्रोद्योग, अवजड अभियांत्रिकी आणि अवजड रसायनी उद्योग विकासासाठी आवश्यक आहेत असे त्यात नमूद करण्यात आले. परंतु कुटीर उद्योगांचा विकास थांबवून या मूलभूत उद्योगांच्या विकासाला प्रोत्साहन देणे गांधीवादी प्रारूपाला मान्य नव्हते. गांधींचा विरोध यंत्रांना नव्हता तर तो यांत्रिकीकरणाला होता. त्यांच्या मते यंत्र हे मानवाचे मित्र आहेत. जर ते सर्वांच्या कल्याणासाठी वापरले गेले तर तेच यंत्र मानव समाजाचे शत्रू आहेत. जर ते मुठभर भांडवलदारांनी स्वतःच्या फायद्यासाठी वापरले तर. नंबर क उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण प्रारूप. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन मॉडेल ऑफ डेव्हलपमेंट म्हणजेच LPG मॉडेल होय. 24 जुलै 1991 रोजी तत्कालीन केंद्रीय वित्तमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण धोरण भारताने स्वीकारल्याचे जाहीर केले. वाढत्या जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी तसेच जलद आर्थिक विकास साध्य करण्यासाठी भारताने LPG प्रारूप स्वीकारले. 1991 पूर्वी भारतीय अर्थव्यवस्था ही बऱ्यापैकी बंदिस्त स्वरूपाची होती. सार्वजनिक क्षेत्रावर बराच भार होता. तसेच औद्योगिक परवाना धोरणामुळे खाजगी उद्योगांना फारसा चाब नव्हता. सार्वजनिक उपक्रम तोट्यात चालत होते व त्या तोट्याचा भार सामान्य जनतेला सोसावा लागत होता. त्यामुळे उदारीकरण धोरण स्वीकारून आधी सार्वजनिक उपक्रमातील तोटा कमी करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यासाठी निर्गुंतवणुकीचा पर्याय स्वीकारण्यात आला. सौरभात चालणाऱ्या उद्योगातील शासकीय गुंतवणुकी टप्प्याटप्प्याने कमी करून खाजगी उद्योगांना त्यात गुंतवणुकीस प्रोत्साहन देण्यात आले. त्याचबरोबर बऱ्याच सार्वजनिक क्षेत्रात परकीय थेट गुंतवणूक व परकीय संस्थात्मक गुंतवणुकीस परवानगी देण्यात आली. यामुळे मोठ्या प्रमाणावर खाजगीकरणास सुरुवात झाली. अनेक औद्योगिक सुधारणा होती घेण्यात आल्या. त्यामुळे खाजगी उद्योगांचे प्रमाण अर्थव्यवस्थेत वाढू लागले.
याचा एकंदर परिणाम देशातील अर्थव्यवस्थेत वाढू लागले. याचा एकंदर परिणाम देशातील अर्थव्यवस्थेला बळकटी मिळू लागली. 1991 पूर्वी देशाचा राष्ट्रीय उत्पन्नाचा दर 4% ते 4.5% प्रतिवर्ष इतकाच होता, तो 1991 नंतर वाढू लागला. उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण धोरणांद्वारे खालील काही महत्त्वाचे बदल अर्थव्यवस्थेत घडवून आणण्यात आले. नंबर 1, तोट्यात चालणाऱ्या सार्वजनिक उपक्रमांना खाजगी क्षेत्रासाठी खुले करण्यात आले. परंतु बऱ्याच सार्वजनिक उपक्रमांमध्ये खाजगी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली नाही. परिणामी शासनाने काही नफ्यातील सार्वजनिक उपक्रमांमध्ये निर्गुंतवणूक धोरण राबवले व त्याच्या मिळकतींमधून आर्थिक तूट भरून काढण्याचा प्रयत्न केला. नंबर 2, खाजगी गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने परवाना धोरण रद्द केले व अनेक कायद्यांमध्ये शिथिलता आणली. नंबर 3, शासनाने मक्तेदारी प्रतिबंधक व्यापार कायद्यात बदल केले. त्याचबरोबर गुंतवणुकीच्या मर्यादा उठवून खाजगी गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देण्याचे कार्य करण्यात आले. नंबर 4, उच्च प्राथमिकता क्षेत्रात शासनाने 51% पर्यंत परकीय थेट गुंतवणुकीला मंजुरी दिली. परकीय तंत्रज्ञान व तांत्रिक सहाय्य घेण्यासाठी कोणत्याही परवानग्याची आवश्यकता ठेवली नाही. नंबर 5, सार्वजनिक क्षेत्रातील आजारी उद्योगांना पुनरुज्जीवित करण्यासाठी व त्यांचे योग्य पुनर्वसन करण्यासाठी औद्योगिक व वित्तीय पुनर्गठन मंडळाकडे तसे अधिकार देण्यात आले. अशा उद्योगातील कामगारांच्या पुनर्वसनासाठी विशेष कृती कार्यक्रम आखण्यात आला. नंबर 6, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची कार्यपद्धती बदलण्यासाठी सार्वजनिक उपक्रमांना अधिक स्वातंत्र्य व सहायता देण्यात आली. तसेच त्यांचे व्यवस्थापन अधिक व्यावहारिक करण्यावर भर देण्यात आला. नंबर 7, इतर सर्व देशांसाठी भारतीय अर्थव्यवस्था खुली करण्यात आली जेणेकरून भारतातील निर्यातीला चालना देता येईल. परकीय भांडवल आणि तंत्रज्ञान भारतात सहज आणता यावे यासाठी आयात शुल्क कमी करण्यात आले व इतर निर्बंध शिथिल करण्यात आले. या प्रारूपात खाजगी क्षेत्राच्या विस्तारावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. त्याचबरोबर परकीय गुंतवणुकी वाढवण्यासाठी विविध व्यूहरचना आखण्यात आल्या होत्या. आयात पर्यायीकरण व निर्यातवृद्धीसाठी विशेष धोरणे आखण्यात आली होती. त्यामुळे आर्थिक विकासाला गती प्रदान करणे शक्य झाल्याचे नंतर आढळले. असे असले तरी टीकाकारांनी उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरणाच्या या प्रारूपावर खालीलप्रमाणे टीका केली आहे. नंबर 1, केवळ मोठ्या उद्योगांना भरभराटीसाठी प्रोत्साहन देणारे हे प्रारूप आहे. नंबर 2, या धोरणात कृषी व कृषी आधारित उद्योगांसाठी कोणत्याही ठोस उपाययोजना दिसत नाहीत. नंबर 3, बहुराष्ट्रीय कंपन्यांना थेट परवानगी दिल्याने देशातील लहान उद्योग आणि व्यवसायांचे प्रचंड मोठे नुकसान झाले. नंबर 4, आयातीला चालना मिळेल व मोठ्या प्रमाणावर परकीय चलन आयातीवर खर्च होईल अशी भीती व्यक्त करण्यात आली. नंबर 5, या प्रारूपात भांडवलवादाला प्रोत्साहन देण्यात आले, परंतु त्यातून निर्माण होणाऱ्या रोजगार संधी तुलनेत अल्प असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले. नंबर 2, विकासाचा पुरा प्रारूप, नवगांधीवादी दृष्टिकोन. यामध्ये भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी विजन 2020 मांडले व त्यातून त्यांनी विकासाचे एक स्वतंत्र प्रारूप मांडण्याचा प्रयत्न केला. देशातील परकानात बेकारी आणि दारिद्र्य दूर करण्याच्या हेतूने त्यांनी पुरा अर्थात प्रोव्हाइडिंग अर्बन अम्युनिटीज इन रूरल एरियाज हे प्रारूप सांगितले. 5 फेब्रुवारी 2004 रोजी अन्न सुरक्षा परिषदेत केलेल्या भाषणात त्यांनी या प्रारूपाची संकल्पना स्पष्ट केली. हे प्रारूप प्रामुख्याने ग्रामीण भागातील वंचित लोकांच्या उद्धारासाठी तयार करण्यात आले होते. त्यावेळी देशातील सुमारे 26 कोटी जनता दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत होती. तसेच तत्कालीन आर्थिक वृद्धी दर हा सरासरी केवळ 6%च्या आसपास होता. हा दर किमान 10% प्रतिवर्ष झाल्याशिवाय दारिद्र्य निर्मूलन शक्य नाही असे या प्रारूपात नमूद करण्यात आले. शाश्वत ग्रामीण विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी खालील 5 घटकांच्या विकासावर विशेष भर देण्यात आला. नंबर 1, शेती आणि अन्न प्रक्रिया. IS 2020 पर्यंत देशात 360 दशलक्ष टन अन्नधान्याचे उत्पादन घेण्यात यावे असे या प्रारूपात म्हटले गेले. ग्रामीण भागातील लोकांना शेती आणि अन्न प्रक्रिया उद्योगांमधूनच समृद्धी साध्य करता येईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. नंबर 2, संपूर्ण देशभरात विश्वासार्ह आणि गुणवत्तापूर्ण विजेचा अखंड पुरवठा करणे. नंबर 3, सर्वांसाठी शिक्षण आणि आरोग्य सुविधा पुरविणे. नंबर 4, माहिती तंत्रज्ञानाचा ग्रामीण भागात विस्तार करणे जेणेकरून शिक्षणाची गंगा ग्रामीण भागात सर्वदूर पोहोचेल. नंबर 5, व्यूहरचनात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या क्षेत्रांचा जलद विकास अणुऊर्जा तंत्रज्ञान, अवकाश तंत्रज्ञान, संरक्षण तंत्रज्ञान इत्यादी. या सर्व क्षेत्रांचा विकास घडवून आणण्यासाठी देशात विविध क्रांतिकारक उपक्रम राबविणे गरजेचे आहे असे डॉक्टर कलाम यांना वाटले, ज्यामध्ये नदी जोड प्रकल्प, विनाव्यत्यय गुणवत्तापूर्ण विजेचा अखंडित पुरवठा, ग्रामीण भागात शहरी सुविधा पुरवणे, माहिती संप्रेषण तंत्रज्ञान आणि पर्यटनाचा समावेश केला गेला.
पुराप्रारूपाची ठळक वैशिष्ट्ये हे पुढीलप्रमाणे आहेत. पुराप्रारूपात प्रमुख 4 जोडण्यांवर भर देण्यात आला. यात भौतिक, इलेक्ट्रॉनिक, ज्ञानसंरचना व त्यातून आर्थिक जोडणीचा समावेश करण्यात आला. नंबर 1 भौतिक जोडणी. या अंतर्गत 15 ते 25 गावांना पक्क्या रस्त्यांनी जोडणे अभिप्रेत होते. या सर्व जोडलेल्या गावांना एक रिंगरोड असावा जेणेकरून वाहतुकीचा ताण अंतर्गत रस्त्यांवर पडणार नाही व रिंगरोड नजीकच्या शहरांना सहज जोडले जाऊ शकतात. यामध्ये रस्त्यांव्यतिरिक्त वीजपुरवठा व वाहतूक साधनांचाही समावेश करण्यात आला. नंबर 2 डिजिटल जोडणी. या अंतर्गत सर्व खेडधांना आधुनिक दळणवळण साधनांनी जोडणे अभिप्रेत होते. यामध्ये ग्रामीण भागात टेलिफोन, इंटरनेट व सायबर कॅफेची उपलब्धता बाबर भर देण्यात आला. नंबर 3 ज्ञान जोडणी. प्रत्येक गावातील मुलांना शाळा व महाविद्यालयात जाता यावे यासाठी रिंगरोडशी दर 5 ते 7 किलोमीटर अंतरावर शाळा सुरू करण्याची यात योजना होतील. त्याचबरोबर एखादे महाविद्यालय आणि रुग्णालय देखील अशाच पद्धतीने जोडणे अपेक्षित होते. नंबर 4 अर्थव्यवस्थेची जोडणी. या सर्व एकमेकांशी जोडलेल्या खेड्यांमध्येच एक चांगली बाजारपेठ तयार करणे व त्याद्वारे दैनंदिन वापराच्या व इतर सर्व वस्तूंची उपलब्धता एकाच ठिकाणी व्हावी हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. तसेच पुराप्रारूपाचा आराखडा हा त्या प्रदेशाचा आणि विकासाच्या स्तराचा विचार करून पुराप्रारूपाला 3 समूहात विभाजित करण्यात आले. नंबर अ समूह. जो शहराच्या अगदी जवळ असेल व रस्ते व इतर माध्यमाने लवकर पोचता येण्यायोग्य असेल. या समूहाला किमान पायाभूत सुविधा व किमान सहाय्य दिले जाईल व ते शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी असेल. नंबर ब समूह. जो शहरी भागाजवळ असेल परंतु त्याला जोडणाऱ्या संसाधनांची कमतरता असेल उदा. रस्ते आणि नंबर क समूह. अशी गावे जी शहरांपासून खूप दूर असतील व दुर्गम असती. ज्या ठिकाणी वाहतूक व दळणवळणाचा अभाव आहे व कसल्याही पायाभूत सुविधा नाहीत. या समूहांना सर्वाधिक अर्थसहाय्य केले जाईल व त्यांना अधिकाधिक सुविधा पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाईल अशी योजना या प्रारूपात मांडण्यात आली. अशा प्रकारे पुराप्रारूपाच्या माध्यमातून ग्रामीण भागात अधिकाधिक सोयीसुविधा पोहोचवण्याचा प्रयत्न केला गेला. अर्थात शासनाने त्यासाठी विविध तरतुदी केल्या व ग्रामीण भागाला शहरी भागांप्रमाणे विकसित करण्याचा प्रयत्न झाला. परंतु मोठ्या प्रमाणात हे प्रारूप राबविण्यात शासनाला अपयश आले व त्यामुळे आजही बराच मोठा ग्रामीण भाग हा विकासापासून वंचित असल्याचे चित्र आपणास दिसते. ठीक आहे, तर मी येथे थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये माहिती कशी वाटली नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन चालू करायला विसरू नका ज्याने नवीन व्हिडिओ आल्याची नोटिफिकेशन तुम्हाला कळेल. सबस्क्राईब टू दिस यूट्यूब चॅनल SRTMUN नोट्स क्वेश्चन पेपर. धन्यवाद.